उगाचच बायसेप्स नाहीत काय नाही तरी फ्लेक्स करतायत उगाचच. चल कंपेयर करते हैं. हाँ आप बता देना किसका बाइसेप अच्छा है और अट्रैक्टिव है. फ्रेंच आहे बघ फ्रेंच. बाइसेप. तर ओके, आता मर्दनगडचा इतिहास बघूयात आपण. मर्दनगड हा उरण जवळचा एक किल्ला आहे. किल्ला म्हणजे फक्त वॉच टॉवर आहे किंवा वॉचसाठी एक मोठं असं टेकडी आहे. जिथून बघा तुम्ही बघितलं ना तर ही जी नदी दिसते ही पाताळगंगा नदी आहे आणि ती इथं समुद्राला मिळते आणि त्या बाजूने अजून एक नदी आहे. तर हा पाताळगंगा नदीमधून किंवा त्या नदीवरून जे काही प्रवास होत असेल, व्यापार होत असेल, ट्रॅव्हल होत असेल तर त्याच्यावर इथून लक्ष ठेवता येतं. जर का कुठला शत्रू अनोळखी वगैरे त्या नदीमध्ये प्रवेश करत असेल तर हा बेस्ट स्पॉट आहे, तिथून लक्ष ठेवा. त्याच्यासाठी ह्या किल्ल्याची काय म्हणतात त्याला जागा अशी महत्त्वाची होती. बाकी ह्या किल्ल्याला असं काही इतिहास माहीत नाही आहे. म्हणजे किल्ला असं नाहीच आहे इथे, फक्त वॉचसाठी काही सैनिक इथे असतात. तर आता 7 वाजलेत सकाळचे. किल्ल्यावरती असं काहीच नाही आहे, पण मी ह्या दोघांना उठवूनच घेऊन आलेलो आहे. महेशला सकाळी 5 वाजता उठवून आणलेलं आहे आणि सिद्धेशला पण सकाळी 5 वाजता उठवून आणलेला आहे. सिद्धेशला पण सकाळी 5 वाजता उठवून आणलेलं आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं वेलकम ट्रॅव्हल विथ मयुरेशमध्ये. आपण आलेलो आहे सीझन 3 फोर्ट 8 मर्दनगडला. मर्दनगड आहे उरणच्या जवळ. आज माझ्याबरोबर आहे महेश आणि जो व्हिडिओ काढतो आहे तो आहे सिद्धेश. तर आम्ही तिघेच आलेलो आहे आज. तर चला बघूयात मर्दनगड. नवी मुंबईजवळच उरण तालुक्यात चिरनेर, खोट्टे ही गावं तुम्ही ऐकली असतील. तिथेच एक कडापे नावाचं गाव आहे आणि त्या कडापे गावालाच लागून एक किल्ला आहे. आपल्याला माहीत नसेल सगळ्यांना तर मर्दनगड नावाचा तिथे एक किल्ला आहे. किल्ला म्हणजे हा फक्त टेहळणीसाठीची एक डोंगरावर टेकडीवर एक जागा आहे. कडापे गावात आल्यावरती तिथून तुम्हाला 1.5-2 किलोमीटर चालावं लागेल. जर बाईक्स असतील तर त्या तेवढ्याशा अजून पुढे जातील. 4 चाकी असेल तर ती तुम्हाला कडापे गावातच पार्क करावी लागेल. तर चला बघूयात मर्दनगड किल्ला आणि जाणून घेऊयात मर्दनगड विषयी थोडंसं. उठतच नाही ना. तर काय म्हणणं आहे तुमचं? किल्ला तुम्हाला आवडलेला आहे का? किल्ला असा आहे, ठीक आहे, बघण्यास लाईक तर आहे. बघण्यासारखं म्हणजे वरती एक एकविराचं मंदिर बांधलेलं आहे. आता हे मागे एकविराचं मंदिर आहे. व्ह्यू खूप मस्त आहे तिथले. फक्त व्ह्यू इथून छान आहे कारण की ऑब्व्हियसली व्ह्यू छान होता म्हणूनच इथे किल्ला म्हणजे किल्ल्याचं प्रयोजन झालेलं आहे. मी येतो आता कोल्हे पण बघतो इथे खूप सारे. हो, कोल्हे दिसलेत आम्हाला पण व्हिडिओमध्ये कॅप्चर नाही झालेत आमचे. ह्या डोंगरावरती एकविरा देवीचं मंदिर आहे. छान मंदिर आहे. इथे सतत पूजा होते सकाळ संध्याकाळ. त्याच्यानंतर ह्या डोंगरावरती एक वडाचं झाड आहे ज्याच्या पारंब्या खाली येऊन त्या फुटून अजून मोठं हे झाड झालेलं आहे. ते पूर्ण टेकडी त्यांनी व्यापलेली आहे. त्याच्यानंतर थोडंसं किल्ल्याच्या माहितीसाठी एक फलक लावलेला आहे, झेंडा लावलेला आहे आणि खाली पायथ्याला एक ब्राह्मण देवाचं मंदिर आहे. मनसोक्त वेळ तिथे घालवल्यानंतर एकविरा देवीचं दर्शन घेतलं, ब्राह्मण देवाचे आशीर्वाद घेतले आणि तिथून पुढे आम्ही निघालो पुनाडे डॅमला. जुई पुनाडे नावाचं एक गाव आहे. तिथेच एक पुनाडे डॅम आहे, तिथे आम्ही आलो. तर हा पुनाडे डॅम ऑलमोस्ट आता अर्धा झालेला आहे कारण की उन्हाळा आलेला आहे, पण एकदम छान मस्त आहे. जी गरमी होत होती तिथे मग आम्ही काय केलं तर आम्ही सर्व कपडे काढले आणि पाण्यात झोकून दिलं. पण हो, अशा ठिकाणी जाताना थोडंसं सांभाळून जा. कोणीतरी अनुभवी माणूस समोर बरोबर असला तरच पाण्यात उतरा, अन्यथा रिस्क घेऊ नका. तर कधीतरी एखाद्या विकेंडला नक्की मर्दनगड आणि पुनाडे डॅमला भेट द्या. अर्धा दिवसाची मस्त ट्रिप होईल तुमची नवी मुंबईजवळ. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ.